आणि टुर्नामेंटमध्ये कधी लग्न मिळालं जाते कारण याची शेती शेती असं म्हणून राहते की आपण सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच चांदूर बाजार तालुक्यात आणि चांदूर बाजार शहरामध्ये टोंपे महाविद्यालय येथे आज सुंदराबाई बहुउद्देशीय संस्था आणि पॉलिक्लिनिक च्या संयुक्त विद्यमानाने सोबतच आपल्याला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे एक निबंध स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन केलेला होता आणि ज्या मुली या स्पर्धेमध्ये पास झाल्या त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर होते, ठाणेदार पासून तर सर्व स्तरावरचे जे मान्यवर होते ते कार्यक्रमाला उपस्थित होते। आणि यामध्ये महत्त्वाचा विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी येथील जे अकॅडमी आहे, अकॅडमीमध्ये मुलांना आणि मुलींना प्रात्यक्षिक दिले जाते आणि जुडो, कराटे आणि अनेक विविध प्रकारचे त्यांना शिकवण्यात येते। आणि आज या कार्यक्रमामध्ये त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवलेले आहेत। जे आपण बॉक्सिंग वगैरे पाहतो आपण ऑलिम्पिक मध्ये, त्या बॉक्सिंग सुद्धा इथे या मुलींनी प्रात्यक्षिक केलेलं आहे। आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे। परंतु ज्या अकॅडमी चालवतात आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजन केलेला त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। आपल्यासोबत डॉक्टर अहिल साहेब या कार्यक्रमाचं आयोजन केलेले होते, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। काय सांगाल या कार्यक्रमा संदर्भात? इतकं सुंदर कार्यक्रम केलेला आहे। नमस्कार सर्वांना। या कार्यक्रमाचे स्वरूप आपल्याला सांगितलेलेच आहे। कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ज्या ज्या मुलींनी यामध्ये प्रात्यक्षिक केले, सर्वांचं मी अभिनंदन करतो। आणि आमच्या या संस्थेचं आणि आपली पत्रकार संघटना चांदूर बाजार यांचे जे उद्देश आहे ते आम्ही आपल्या समोर मांडले आहे। बाकी माहिती आमचे संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश खडसे आपल्याला देतील। काय सांगाल राजेश भाऊ? नमस्कार। अखिल भारतीय पत्रकार संघटना चांदूर बाजार या संघटनेतर्फे आणि सुंदराबाई संघटनेतर्फे निबंध स्पर्धा आणि आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो। या माध्यमातून जे संघटनेचे उद्देश आणि ध्येय आहे ते आम्ही साध्य करणार आहे। आपल्यासोबत जे अकॅडमी चालवतात आणि ज्या मुलींनी आज इथं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे त्या अकॅडमीचे आपल्यासोबत जे माजी सैनिक आहेत मुकेश भुयार सर, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही माजी सैनिक झालेले आहे, सैनिक याच्यातून रिटायरमेंट होऊन आले आहात आणि तुम्ही ही अकॅडमी खोलली, काय साध्य करणार आहे यामध्ये आणि काय तुमच्या संकल्पना? शिवरूप कॉम्बॅट ग्रुप चांदूर बाजार हा जो सुरू करण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा आहे की आपण समाजामध्ये बघतो की दिल्लीसारख्या ठिकाणी किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये आणि मुलींसोबत जे घडलेल्या आहेत घटना, त्या घटनांना बरेच समाजामध्ये काय होते की आपण मेणबत्ती आणि बाकीचे मोर्चे वगैरे काढून हे करतो। तर मला असं वाटलं की नाही, आपण समाजासाठी करायचं आहे काम तर हे स्वतः केलं पाहिजे। तर याच्यासाठी आमची जी कॉम्बॅट ग्रुपची ज्या ग्रुपचं अजून रजिस्ट्रेशन वगैरे व्हायचं आहे, पण आम्ही गेल्या मागील 3 वर्षापासून हा उपक्रम चालवतोय की कंटिन्यू क्लास आहे। आणि या क्लासमध्ये आम्ही भक्तिधाम इथे आमचा क्लास संध्याकाळी 6 ते 7 या वेळात राहते। आणि विशेष म्हणजे आमचा जे उद्देश आहे, आणि हा क्लास निशुल्क आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि मागील 3 वर्षापासून सतत चालू आहे। आणि राज्य पातळीवर उशू, किक बॉक्सिंग आणि इतर खेळांमध्ये सुद्धा त्यांना सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल वगैरे मिळालेले आहेत। अस्मिता खेलो इंडियामध्ये पण गोल्ड मेडल वगैरे त्यांना मिळालेले आहेत। आणि विशेष म्हणजे समाजातील ज्या मुली आहेत किंवा परिवारातील ज्या मुली आहेत, ह्या मुली 10वी 12वी नंतर विशेषतः शहरांमध्ये शिकायसाठी जातात आणि तिथे काय प्रॉब्लेम आहे की यांचा मधला जो आत्मविश्वास राहतो तो कसलेला असतो। तर या माध्यमातून काय होईना की त्यांना एक व्यायामाची सवय पडते आणि खेळ पण शिकतात आणि स्वतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं संरक्षण हे स्वतः करू शकलेच पाहिजे शहरांमध्ये जाऊन। कारण शहरात एकटं राहते, कोणी ओळखीचं नाही राहत, काही नाही राहत, आणि त्या ठिकाणी स्वतःला प्रतिकार करता आला पाहिजे। आणि हा आत्मविश्वास जागृत मुलींमध्ये विशेषतः मुलींमध्ये करण्यासाठी हा आम्ही एक चालवलेला उपक्रम आहे। आपण बघतो आहोत की आपण एक नुकतंच पिक्चर पाहिला होता आमिर खानचा, आणि त्याच्यामध्ये दंगलमध्ये एक मुलासोबत दंगल करतो आणि ह्याच प्रात्यक्षिक आपल्याला चांदूर बाजार शहरामध्ये पाहायला मिळालेला आहे। आपल्यासोबत मुलगी आहे, या मुलीनं ऍक्च्युली त्या मुलाला घायल करून ठेवलेला होता आणि या प्रात्यक्षिकमध्ये आपण दाखवणार आहे। आपण त्या मुलीशी आपण बातचीत करणार आहे। काय सांगाल, तुला भीती नाही वाटत काय इतका मोठा कार्यक्रम आपण? नाही, भीती नाही वाटत। आपण या अगोदर मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला कुठेतरी?
हो, हो. अस्मिता खेलो इंडिया फेडरेशन आहे, असोसिएशनची आहे आणि शालेय गेम आम्ही खेळले आहेत. मनामध्ये भीती नाही वाटत तुला? नाही असं काही नाही. आता आम्ही शिकलेले आहेत तर आम्हाला असं नाही वाटत. मुलींना काय आवर्जून तू सांगणार त्यांना हे सांगणार संदेश देणार आहे? तुम्ही सगळे पण हे शिकायला पाहिजे. स्वतःच्या डिफेन्ससाठी आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे. काऊन की समोर चालून आपल्याला बाहेर कुठेतरी जावं लागते. अन् असं जर कोणासोबत जर काही झालं तर स्वतःचं डिफेन्स आपल्याला करता यायला पाहिजे. या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा आणि प्रास्ताविक संचालन मॅडमने केलेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय सांगाल मुलींना इतकं सुंदर कार्यक्रम केला आहे, काय संदेश देणार आहे मुलींना आपण? खरं तर माझं नाव वैदेही गजानन कडू. खरं तर आपण यांच्याकडून काहीतरी एम घेतला पाहिजे आणि स्वतःच्या डिफेन्ससाठी आपण हे शिकलो पाहिजे. यांच्याकडून आपण शिकलो पाहिजे आणि खरं तर आपल्याला कुठेतरी जायचं आहे शिकायला त्यानंतर बाहेरगावी आणि कदाचित आपल्यासोबत काही झालं तर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. बस एवढंच. आपल्यासोबत पत्रकार संघटनेचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे कार्यालय प्रमुख आहेत बाबारावजी खडसे आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहे आणि डॉक्टर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ते प्रत्येक कार्यक्रम ते आयोजित करत राहतात. काय सांगाल, या इतका सुंदर कार्यक्रम केला, डोक्यामध्ये कल्पना कशी काय आली? या कार्यक्रमाच्या मागचा हाच उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त कलागुण असतात त्या गुणांना एक चांगला वाव मिळावा. आता यात जो निबंध स्पर्धा चे जे विषय होते त्या विषयात पहिला विषय होता महाराष्ट्राचे लोकनेते, दुसरा विषय होता आत्मरक्षण. तर यामागचा हाच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये जे लोकनेते आहेत जसे आपलं सुदाम काका देशमुख, त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख, परंतु आज या विद्यार्थ्यांच्या मध्ये जी एक मोबाईलचं व्यसन आहे यात काय होते, त्यांचा वेळ पास झाल्यापेक्षा त्यांना लिखाणाची आवडी व्हावी, त्यांना वाचनाची आवडी व्हावी आणि त्यानुसार जे आज आपण टीव्हीवर किंवा पेपरमध्ये वाचतो, मुलींना आत्मरक्षणाची खूप जरूरत आहे. त्यांचं आत्मरक्षण कसं होईल त्यासाठी या ठिकाणी जे प्रात्यक्षिक दाखवले त्याचा मागचा तोच उद्देश होता आणि या आपल्या संस्कृतीची एक जोपासना व्हावी. यानंतर आम्ही वादविवाद स्पर्धा, या देशासाठी आपण काय करू शकतो, हा देश कसा घडला, त्याच्या मागचा काय उद्देश होता. मला एक सांगा, आता वैद्यकीय क्षेत्रात आपण पाहतो की लुटमार चालू आहे आणि एक हे डॉक्टर आहेत की चांदूर बाजार शहरात त्यांच्यावाले पॉलिक्लिनिक आहेत, परंतु कधी रक्तदान शिबिर, कधी काय ते कॅम्प वगैरे घेत राहतो. आणि मी असं एक अनुभवलेलं आहे की बा ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे ते आपले शंकर बाबा बापळकर, ते यांना म्हटलं माझ्या सामने की बा तुम्ही हे क्षेत्र सोडून म्हणे भलत्या क्षेत्रात लागले, म्हणे काय मोठमोठे दवाखान्यात लोक पुढे चालले, पण ह्या मागचा हे जे डॉक्टर आहेत यांचा वेगळाच कार्यक्रम चालू राहिला, काय सांगाल? या मागचा हाच उद्देश आहे. डॉक्टर साहेब ज्यावेळेस त्यांचं क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र आणि ज्यावेळेस ते पत्रकार संघटनेत असतात त्यांच्यामध्ये एक वेगळा गुण दिसला. तर त्यांनी पत्रकारिता ही एक समाजाची सेवा आहे आणि त्या सेवेत अनेक प्रकारचे पत्रकार ते चांगल्या तऱ्हेनं पाहतात, लोकांना न्याय मिळवून देणं हे ते. परंतु काही समाजसेवेचे असे विषय असतात, तुम्ही आरोग्याविषयी लोकांची सेवा करू शकतात आणि आरोग्याची सेवा करणं ही फार मोठी ईश्वराची पूजा आहे. म्हणून आणि त्यात हा जो आमचा योग आलेला आहे, आता आमच्या सोबत शिवरूप कॉम्बॅट ग्रुप जुडलेला आहे, यातून आपण काही विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आता इथे जे बक्षीस दिले आहेत ते प्रोत्साहनपर बक्षीस आहेत. काही त्यांना प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना त्यातून एक आवडी निर्माण होते आणि या तीन ग्रुप मधून आरोग्य सेवा, विद्यार्थ्यांची सेवा आणि समाजाची सेवा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी या 3 रूपाने घडून येत आहे. आणि डॉक्टर साहेबांचं खरोखर या क्षेत्रात म्हणजे आरोग्य क्षेत्रातही अशी आतापर्यंत माझ्या समोर त्यांचे 25 आरोग्याचे कॅम्प झालेले आहे, शिबिर झालेले आहे. हे होते आपल्यासोबत संघटनेचे कार्याध्यक्ष, आपल्यासोबत कार्यालय प्रमुख बाबारावजी खडसे आणि आपण डॉक्टर अहिर, चांदूर बाजारातील प्रसिद्ध डॉक्टर अहिर आणि त्यांची पॉलिक्लिनिक अनेकदा ते कॅम्प वगैरे घेत राहतो, आरोग्य शिबिर घेत राहतो, रक्तदान शिबिर घेत राहतो आणि याला नुकतेच त्यांच्या दोघांमध्ये संकल्पना आली आणि त्यांनी विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी स्पर्धा घ्यावा, बौद्धिक क्षमता वाढावी त्यांचीवाली आणि शारीरिक क्षमता वाढावी यासाठी कॅम्प सुद्धा घेतलेला होता. म्हणजे जे मुलं आहेत प्रात्यक्षिक करून दाखवला, त्यांना सुद्धा यामध्ये पुरस्कार दिला गेला आहे. संपूर्ण असा सुंदर कार्यक्रम आपण सारा समाजाच्या माध्यमातून दाखवणार. सारा समाज आणि निलेश भालेराव, रुपेश फडकुंडे, अमरावती.